तर मी आहे नम्रता. चला तर मग आज काय काय करतो ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवते. आमच्याकडे स्पेशल अशी थालीपीठ होणार आहे. त्यासाठी मम्मी आमची कांदा कापत आहे आणि तिच्या डोळ्यात खूप सारं असं पाणी येते. कांदा चिरते त्याच्यामुळं मला वाटलं रडती का काय. तर बसून बसून माझ्या डोळ्याला भरपूर असं पाणी आलंय. तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. इकडे आमची उसळ बनवून तयार आहे आणि इकडे लावलेला आहे भात, मसाले भात केलेला आहे आज आम्ही. आणि इकडे चाललेली आहे माझ्या मम्मीची थालीपीठाची तयारी. तर मम्मी याच्यामध्ये काय काय टाकले सांगू शकतेस का? कांदा, कोथिंबीर, मेथी. ओके, चला तर मम्मी आता हे पीठ मळेल थालीपीठाचं. ओवा, जिरं, ओके. टोमॅटो. तर आमच्या आजीचं चालू आहे TV बघणे सध्या तरी. तर तिचे आवडते सिरियल बघते. पीठ मळून आता रेडी झाले. आता मम्मी दुसरीकडे थालीपीठ बनवणार आहे. तर आता माझी मम्मी फायनली थालीपीठ ते बनवणार आहे. तुम्हाला ते दाखवते मी कसं बनवते. चलो स्टार्ट करो मम्मी. झालं बनवून आता? ठीक आहे, आता टाक तू. चल, ते होल कशासाठी पाडले तू सांगते का? म्हणजे ते थालीपीठ आहे ना आपलं पूर्णपणे शिजावं म्हणून त्यासाठी होल पाडलेले आहेत त्याला. तर आता एक तवा छान तापला. आता छानपैकी आता आपले थालीपीठ बनवून रेडी आहे. चला आता ह्याला थोडंसं पचून द्यावं आणि मग मी तुम्हाला ते चांगलं पचल्यानंतर दाखवते परत एकदा. असं मस्तपैकी आज आमचं जेवण आहे स्पेशल असं थालीपीठ, काळी घड्याची उसळ आणि मसाले भात. चला या तुम्ही पण सगळेजण जेवण करायला. मस्तपैकी आता मी खाऊन बघते कसं काय झालंय ते. मम्मी खूप छान झालेलं आहे, खूप छान झालं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.